नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये। सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरातील प्रांजी गार्डन सिटीमधील वस्तुपूर्त सोसायटीमध्ये आहोत। या सोसायटीला गेले 2 वर्षांपासून बिल्डरने ओसी दिलेली नाही आहे। अनेक वेळा मागणी करून देखील बिल्डर याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावं लागतंय। काही महिला आणि नागरिक आपल्यासोबत उपस्थित असतात आहेत। अनेक सदनिकाधारक सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ते काय सांगाल, किती वर्षांपासून समस्या आहे? आम्ही इकडे 3 वर्षापासून राहतोय, पण आम्हाला बिल्डरनी पाणी वगैरे देतो असं सांगितलेलं, पण आम्हाला अजून टँकरचंच पाणी येतंय आणि पाणी इतकं खराब आहे की त्याच्याने आमची मुलं वगैरे सगळे घरातली फॅमिली आजारी पडायला लागली। किती वर्षापासून तुम्ही इकडे राहता? 3 वर्षापासून आम्ही इकडे राहतोय। तुम्हाला ओसी दिली त्यांनी? नाही, ओसी वगैरे नाही दिलेला। बिल्डरशी तुम्ही चर्चा केली यावर? हो, बिल्डरशी महिलांनी सुद्धा जाऊन चर्चा केली आणि जेंट्स लोक तर वारंवार त्यांच्याशी चर्चा करतच आहेत। नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी तुम्ही काय चर्चा केली का? ओसी का नाही भेटली अजून? बघा, नगरपालिकेशी जर म्हणत असाल तर आम्ही आर्किटेक्चरशी देखील संबंध साधलेला होता। नगरपालिकेचे CEO आहे, टाउन प्लॅनर आहे, 2 वर्ष आम्ही त्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये होतो। पण प्रॉब्लेम असा यायचा की आचारसंहिता लागलेली आहे, टाउन प्लॅनर बदली झालेला आहे, ह्याची सही झालेली आहे, त्याची सही झालेली आहे, असं म्हणून वारंवार त्यांनी 1 ते 1.5 वर्ष आम्हाला असंच हे केलं। पण जेव्हा आम्ही कथोरे साहेबांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही तिथे गेलो नगरपालिकेमध्ये, त्यांनी सांगितलं की मालूसचे येतं असं आहे म्हणून, तर त्यावेळी सांगितलं तुमच्या बिल्डरने कुठल्या प्रकारचा ओसीसाठी रिवाईज टाकला नाही। त्यांनी 2022 साली रिवाईज टाकलेलं, त्याच्यानंतर कुठलाही आमच्या रिवाईज आला नाही करून। मग ज्यावेळी आम्ही प्रेशर टाकला त्यानंतर रिवाईज टाकला, पण रिवाईज टाकून देखील सोसायटीला ओसी मिळत नाही। आता हे ओसी काय मिळत नाही ह्याचं रिझन आम्हाला फक्त आर्किटेक्ट सांगू शकतो, बिल्डर सांगू शकतो किंवा नगरपालिका अधिकारी सांगू शकतात। पण हे ओसी हा एवढा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, पण तरी पण का ओसी मिळत नाही आहे? आणि ओसी नसल्यामुळे पाणी नाही आहे, पाणी अतिशय घाणेरडं पाणी आहे। तर तुम्हाला आता मी दाखवणार पाण्याचं पण तुम्हाला सिच्युएशन, पाणी बघणार तुम्ही, अतिशय घाणेरडं पाणी आहे आणि लहान मुलं सतत आजारी पडत असतात। आणि हे बिल्डरला आम्ही एवढ्या लेटर्स आम्ही दिलेले आहेत, अल्टिमेट दिला होता, जर आम्हाला ओसी आणि पाणी नाही देत असेल तर आम्ही शेवटी मीडियाला आणणार आणि बॅनर आम्ही हे करणार करून। तरी त्याच्यावर आता असं म्हणणं काय आहे, आता आम्ही ओसी ऑनलाईन टाकले करून। ऑनलाईन ओसी टाकण्याची गरजच भासत नसते। रेरावाल्यांचं अल्टिमेट आहे, सोसायटी तुम्ही झालं 1 वर्ष असं मग तुम्हाला सोसायटीवर ओसी घेणं भाग असं करून। रेरावाल्यांना पण ते लोक हे घेतात, एक्सटेन्शन घेतात 6-6 महिन्याचं। रेरावाल्यांनी पण त्याला अंतिम नोटीस दिली लोकांना, पण तरी देखील ह्यांचं ओसी देण्याचा ते बोलतात ना इच्छाच नाही लोकांची। इव्हन महिला जेव्हा आमच्या गेल्या होत्या त्यांच्याकडे, महिलांबरोबर अतिशय उद्धट वागलेले आहेत की आम्ही तुम्हाला ओसी देणारच नाही, तुम्ही आमच्यावर भांडायला आलात ना, आता आम्ही तुम्हाला ओसी देणारच नाही करून। त्याचे आमच्याकडे व्हिडिओज देखील आहेत। इव्हन बिल्डरची देखील आमच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग्स आहे। बिल्डर बोलतो की तुम्हाला 2 महिन्यात देईल, आत्ता देईल, 15 दिवसामध्ये देईल। एवढा 15 दिवसांनी फोन केला, मला तुम्ही याच्यामध्ये जाऊ नका, नगरपालिकेमध्ये जाऊ नका, आम्ही तुम्हाला ओसी करून देतो करून। किती दिवसामध्ये? 15 दिवसात। 15 दिवसांनी कॉल, आता 1 महिना लागेल बोलतात। मग हे सतत 1-2 वर्षापासून तेच चाललं आहे आणि 500% ओसी तुम्हाला भेटणारच, म्हणजे ह्या हिशोबाने लोक बोलतात। तेव्हाच्या मुख्याधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतली होती, आता जे नवीन मुख्याधिकारी आहेत मारुती गायकवाड चर्चा केली का? गायकवाड साहेबांशी आम्ही चर्चा केली या संदर्भामध्ये। गायकवाड साहेब काय बोलले, मालूसचे तुमची जी ओसी आहे ना त्याला कोणी अजून टाकली नाही, पण मी टाकायला सांगतो त्यांना कारण। पण ज्यावेळी त्यांनी ओसी टाकली, टाउन प्लॅनिंगनी ती सही केली, पण जेव्हा सीओंगडी जे सही गेली, फाईल गेली, मालूस मी फाईल काय घेतो करून चेक करायला करून, कारण कथोरे साहेबांचं त्याच्यामध्ये माध्यम होतं, हाच हस्तक्षेप होता करून। तर त्यांनी जेव्हा ती हे केलं ना फाईल, ते बोललं मालूसचे फाईल्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे मी तर सध्या सही नाही करू शकत। मी त्याला कोणाला सांगितलं की तुम्ही ऑनलाईन सही करा, ऑनलाईन ज्या आल्याच्यानंतर काय असेल ती मी प्रोसेस बघेल, आणि मला असं वाटलं की बा DP प्लॅननुसार जर तुमची बिल्डिंग व्यवस्थित कंस्ट्रक्शन उभं आहे तर मी सही करायला तयार आहे करून। DP प्लॅननुसार ही बिल्डिंग सध्या उभी नाही, त्यामुळे असं आम्हाला असं त्यांना देखील आहे शंका आहे, आम्हाला देखील काय शंका आहे, कारण ओसी हा मोठा इश्यू नाहीच आहे। सोसायटीला कुठल्याही बिल्डरला ओसी घेणं हा महत्त्वाचा एवढा मोठा विषय नाही आहे, पण आमच्या बिल्डरला ओसी घ्यायसाठी काय वेळ लागतोय, त्यामुळे आम्हाला शंका निर्माण झाल्या आमच्या स्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, कदाचित असतील म्हणूनच CEO सही करत नसतील, कदाचित त्यामुळे त्याला कोणी ऑनलाईन पाठवलं असेल, आमच्या मनामध्ये शंका आहेच ना त्या। असं आहे, ओसी नागरिकांना भेटत नसल्यामुळे त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाणी असू द्यात किंवा ज्यांना फ्लॅट विकायचा असेल त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी या ठिकाणी निर्माण होतात। असे अनेक सदनिकाधारक या ठिकाणी आहेत, त्यांची देखील फसवणूक या ठिकाणी झाली आहे का, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। अजून काही महिला उपस्थित आहेत। इथे लिफ्टचा पण प्रॉब्लेम आहे। आम्हाला सांगितलं तर 2 लिफ्ट चालू करणार म्हणून 6 महिन्यात, पण त्यांनी एकच लिफ्ट चालू ठेवली, 1 लिफ्ट बंद आहे, म्हणजे काम पण चालू केलेलं नाही। लहान मुलं खेळतात वगैरे, त्यांना पण प्रॉब्लेम होऊ शकतो। पाणी खूप घाणेरडं येतं आहे, मी स्वतः पण आजारी पडलेली आता सध्या। त्याच्यामुळे लहान मुलांचा तर प्रश्न, लहान मुलांचे स्कूल्स वगैरे चालू असतात, त्यांना पण त्या गोष्टीसाठी प्रॉब्लेम येतोच आहे। आणि बाकी तर छोट्या मोठ्या गोष्टी तर भरपूर आहेत, प्लॅनिंग करताना स्लायडिंगचा वगैरे इश्यू, बऱ्याचशा गोष्टी मी भरपूर वेळेस सांगितलं आहे। उडवाउडवीचे उत्तर देऊन ते होतात की हां आत्ता करू नंतर करू वगैरे, असं बऱ्याचशा गोष्टी आहेत। ओसीच्या वेळेस, पाण्याच्या वेळेस, पाणी तर आम्ही दाखवलेलं आहे त्यांना, व्हिडिओज गेलेले आहेत, तरी पण नाही आत्ता करू नंतर करू वगैरे असंच
होईल 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 असंच उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आम्हाला. तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? 3 वर्ष झाली मी पण राहते इथे. काय बिल्डरने आश्वासन दिलं होतं आणि आता ते आश्वासन पाहतायत? जे आश्वासन दिलेलं आहे ते काहीच पूर्ण केलेलं नाही त्याने आत्तापर्यंत तरी. तो फक्त आश्वासनच देत असतो. पाण्याची सुविधा देणार आहे, करणार आहे, टँकरचं पाणी सतत असतं. प्लस त्याने गॅस लाईन केलेली आहे ती पण अपूर्णच ठेवलेली आहे. फक्त येणाऱ्या लोकांना दाखवतो की ते गॅस लाईन आहे, तुम्ही रूम खरेदी करू शकता. तुम्ही किती वर्षापासून राहता? माझं इथं फ्लॅट आहे, मी रेंटवर देते. रेंटवाले येतात, 2 महिने राहतात, ते म्हणतात पाणीच नाही आहे तुमच्या इथे, आमची मुलं आजारी पडतात. मग आम्हाला त्यांचं परत डिपॉझिट घेतलेलं ते रिटर्न द्यावं लागतं, भाडं पण 1 महिन्याचं रिटर्न द्यावं लागतं. म्हणजे आम्ही त्यांची फसवणूक करतो, पण बिल्डरने आमची ही फसवणूक केली. त्यांनी पाणीची हे करावं आणि आम्हाला ओसीचं हीच मागणी आहे की ओसी लवकरात लवकर मिळावी. तुम्हाला बिल्डिंगची साईड दाखवतो आतमध्ये. अजून साईड तुम्ही बघा वाटस कशी आहे आमच्यावर यात. सध्या ते बिल्डिंगची साईड आहे, ते नागरिक आपल्याला दाखवतात, आपण ते सुद्धा पाहणार आहोत. विविध समस्यांना सदनिकाधारकांना या ठिकाणी सामोरं जावं लागते, कारण गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सातत्याने मागणी करून देखील या ठिकाणी ओसी नागरिकांना या ठिकाणी भेटत नाही. त्यामुळे पाणी असू द्यात, गॅस पाईपलाईन असू द्यात, अशा विविध समस्यांना या ठिकाणी नागरिकांना सामोरं जावे लागतं आहे. अनेक सदनिकाधारक या ठिकाणी आहेत. आपण बघितलं तर अशाच प्रकारे सातत्याने बिल्डरांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होत असते आणि नागरिकांच्या माध्यमातून बिल्डरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होत असते. आता केलाय आणि वरचं असंच ठेवलेलं आहे. तिकडे इलेक्ट्रिकचं काहीतरी शॉर्ट सर्किट होऊ शकतं, असंच ठेवलं. तुम्हाला फोटो दाखवतोय मी. हे बघा, हे वरचं हे असं आहे आणि त्याने इथे लावला, हे सगळं ओपनच ठेवलं आहे वरती. इथून याने एवढंच केलं आहे, वरच्या ओपन. शॉर्ट सर्किट झाला, काय झालं तर मग आता लिफ्टचं तुम्ही बघा, लिफ्टचं पण येऊन आता हे सेकंड लिफ्टचा देखील हे सगळं आता गेलं. तुम्ही बघा, भोंगर नवीन दिसतोय. आत्ताच चालू आहे. बांधकाम व्यावसायिकाचा भोंगळ कारभार यामुळे आपल्याला सध्या दिसून येतोय. लाईटीचं काम त्यांनी आपल्याला दाखवलं. आता लिफ्टचं काम देखील अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लिफ्ट आहे. सध्याची लिफ्टची आवश्यकता या ठिकाणी जर कुठली लहान मुलं पडली तर त्यांची देखील जीवितहानी या ठिकाणी होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये त्यामुळे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. किती वर्षापासून ही लिफ्टची या ठिकाणी अशी लिफ्ट जेव्हापासून बिल्डिंग बांधली आहे त्यापासून अशीच लिफ्ट आहे ती. एक लिफ्ट तिकडे आहे, एक लिफ्ट इथे आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पब्लिक जास्त राहायला नंतर आम्ही ती लिफ्ट करून देणार. 50पेक्षा जास्त पब्लिक राहायला आलं आहे, जवळजवळ 65% राहायला आलं आहे, तरी पण अजून लिफ्टचं त्यांनी काम नाही करून दिलेलं आहे. तुम्ही जर फर्स्ट फ्लोअरला गेला तर अक्षरशः सर्व उघडं ठेवलेलं आहे. फर्स्ट चालू आहे इथून फर्स्ट फ्लोअर आपला. तुम्ही फर्स्ट फ्लोअर बघा. या ठिकाणी बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर अजून काही नागरिक आपल्याला या ठिकाणी अर्धवट अवस्थेत बिल्डिंग असल्याचं सध्या दिसून येतं आपल्याला. कारण सगळं ओपन केलं, चोर बी राहिले, चोरी करून गेले, आम्हाला माहीत पण नाही पडलं. या ठिकाणी पूर्ण कुठली योग्य प्रकारे सुविधा या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाने दिलीच नसल्याचं आपल्याला दिसून येते. काय वाटतं जेव्हा आपण रूम घेतो तेव्हा योग्य सुविधा आपल्याला मिळते असं? सगळं सांगितलेलं आम्हाला 2 महिन्यात सगळं करून देणार आहे सगळं. पण जेव्हा पण आम्हाला रूम दिला 1 वर्ष नंतर दिला ते नाही. तर एकच लिफ्ट चालू करून दिलं. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की सगळं आता देतो, 2 महिन्यात देतो, 2 महिन्यात. आणि OCच्या पण आम्हाला सांगितलेलं 2022ला अप्लाय केला आहे की मी 2022 जानेवारीला मी रूम रजिस्ट्रेशन केलेलं. नोव्हेंबरला मला दाखवला त्यांनी पेपर, मी अप्लाय केलेला आहे आणि 2 महिन्यात तुम्हाला OC भेटेल. पण अजूनपर्यंत 2025 एंड होत चाललं आहे, म्हणजे अर्ध वर्ष गेलेलं आहे, तरी पण आम्हाला अजूनपर्यंत OC भेटलं नाही अजून. एकंदरीत नागरिकांची या ठिकाणी फसवणूकच झाली असल्याचं सध्या आपल्याला दिसून येत आहे. अनेक नागरिक आपल्यासोबत उपस्थित आहेत. बिल्डिंगचं निकृष्ट दर्जाचं काम त्यांनी आपल्याला आपल्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण बघितलं तर अनेक महिला, लहान मुलं या ठिकाणी राहतात. कुठेतरी नगरपालिका प्रशासन देखील या ठिकाणी याला जबाबदार आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आता पहिल्या मजल्यावर आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी देखील फर्स्ट फ्लोअरला या, तुम्हाला दाखवतो सगळं कसं ओपन केलेलं आहे. आता पहिल्या मजल्यावर सध्या कशा प्रकारे बिल्डरने काम केलेलं आहे ते आपण आपल्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहोत. या ठिकाणी सर्वच खिडक्या असलेल्या सगळ्याच उघड्यावर असल्याचं आपल्याला दिसून येते. बदलापूर शहरामध्ये चोरीचं प्रमाण देखील खूप आहे. अशा माध्यमातून देखील चोर या ठिकाणी घुसू शकतात. हे बघा सगळं असंच ओपन ठेवलेलं. बाळ खेळतात तिथे, काय झालं तर
या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाचे तत्कालीन अधिकारी आणि सध्याचे बांधकाम व्यावसायिक या दोघांवरती कारवाई होणं अपेक्षित आहे. कारण काय सांगाल यावर? काय भावना आहे? हां काय भावना आहे? भावना काय असं आहे, तो बिल्डर फसवणूक करतोय आम्हाला, 2 महिन्यात करून देतो, आत्ता करून देतोय असंच सांगतोय बरोबर, आणि आमच्याशी भांडतोय तो बिल्डर. तुमच्याशी भांडतोय तो, तुम्ही हा. तक्रार केली त्याची त्या संदर्भात? अजूनपर्यंत नाही, त्याला फक्त लेटर दिलेलं आम्ही. तो बोलतो आता करून देतो, परत करून देतो, 500% तुम्हाला ओसी देणार आहे, सगळं करून देणार आहे, प्रॉपर मुंबईसारखा फ्लॅट देणार आहे तुम्हाला करून, पण काहीच करत नाही अजूनपर्यंत तो. मुंबईसारखा फ्लॅट तुम्हाला घेऊन देतो असं सांगून या ठिकाणी या नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. अनेक नागरिक यासोबत आहेत, आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून आपण जे खाली नागरिक आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. या ठिकाणी अर्धवट अवस्थेत सर्व कामं असताना नगरपालिका प्रशासनाने त्या बिल्डरला परवानगी दिली कशी, हा पहिला प्रश्न उपस्थित राहतो. लिफ्ट असू द्यात, पाण्याचा प्रश्न असू द्यात, गॅस पाईपलाईन असू द्यात, सगळ्याच समस्यांना या ठिकाणी नागरिकांना सामोरं जावं लागते. एकंदरीत त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. अनेक नागरिक या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. सध्या योग्य त्यावेळी तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय इशारा दिला जातो? बघा, आम्ही बिल्डरला अल्टिमेट आम्ही दिलं होतं, जर आमच्या मागण्या पूर्ण व्यवस्थित झाल्या नाही, ओसी वगैरे भेटल्या नाही, तर आम्ही बॅनर लावणार आणि मीडियाला बोलवणार करू. तर मीडियावाल्याला आम्ही बोलवलं आहे. तर मीडियाला आम्ही आणखीन एक रिक्वेस्ट करणार आहे मीडियाच्या माध्यमातून, की आम्ही सोसायटीने देखील ठरवलेलं आहे की आम्ही बॅनर बनवून लावून बिल्डरचा निषेध करणार आहे. आम्ही तो दिवस आम्ही ठरवणार आहे, त्यावेळी आपल्याला मीडियाची आम्हाला तुमची गरज त्यावेळी देखील भासणार आहे. लवकरात लवकर जो दिवस येईल त्याला जर आम्ही अल्टिमेट दिलेलंच आहे की नाही गेलं की आम्ही शेवटी बॅनर लावून तुमच्या बिल्डरचा नावाचा उद्घोष आम्ही ते करणार आहे. बिल्डरनी मागणी करून देखील नगरपालिका प्रशासनाने ओसी नाही दिली तर पुढची भूमिका कशी असेल? आमचा फक्त एवढाच मुद्दा असेल, नगरपालिका जर ओसी देत नसेल तर त्याच्या पाठचं काही कारण आहे हे पहिलं आम्ही जाणून घेणार. पर ते ओसी देत नाही याचा अर्थ आम्ही का पाण्यापासून वंचित राहावं? बरोबर, आम्ही काय वंचित राहावं? त्यासाठी आम्ही वंचित राहणार नाही. त्यामुळे आम्ही जोपर्यंत पास ओसी आणि पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं त्याच्या निषेधाचे बॅनर आम्ही कंटिन्यू लावलेलेच असणार. ज्यावेळी ओसी भेटणार त्यावेळेस ते बॅनर निघले जाणार, काढले जाणार. बांधकाम व्यावसायिकाच्या नाकारतेपणामुळे नागरिकांना या ठिकाणी विविध समस्यांना सामोरे जावं लागतंय. लवकरात लवकर आता ओसी नाही दिली तर आक्रमक पवित्रा या ठिकाणी नागरिकांनी पुकारलेला आहे. निषेध आंदोलनाचे या ठिकाणी बॅनर त्याचे लावू असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आता कधीपर्यंत नगरपालिका प्रशासन असू देत किंवा स्थानिक बिल्डर असू देत कधीपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण करता हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अनोक तडवीसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.